नमस्कार, मी अनन्या. आपल्या सफर कोकणची चौसंस्कृतीची या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आता गणपती बाप्पाच्या आगमनाला काहीच दिवस बाकी राहिले आहेत. सर्वजण गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. आपल्याकडे गणपती 1.5 दिवस तर 5 दिवस किंवा कोणाकडे गौरी गणपती किंवा 9 दिवस 11 दिवस असे असतात. तर रोज नैवेद्याला काय बनवायचे हा मोठा प्रश्न असतो. तर आज आपण नैवेद्याचीच एक रेसिपी पाहणार आहोत. खुसखुशीत आणि चवीला एकदम चविष्ट असे तळणीचे मोदक. चला तर अगदी सोप्या पद्धतीने हे मोदक कसे बनवायचे ते आज आपण पाहू. सर्वप्रथम आपण सारण तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी एका कढईत 2 चमचे तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचे खसखस टाकून आता पहिल्यांदा आपल्याला तो चांगला भाजून घ्यायचा आहे. खसखस भाजल्यानंतर त्यामध्ये मी 1 वाटी किसलेलं खोबरं ॲड केलेलं आहे. खोबऱ्यातला ओलसरपणा कमी होईपर्यंत आपल्याला ते छान परतून घ्यायचं आहे. खोबऱ्यातील थोडा ओलसरपणा कमी झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 वाटी गूळ ॲड केला आहे. त्यामध्ये मी काही काजूचे तुकडे टाकते आहे, हे ऑप्शनल आहे. त्यानंतर मी 1 चमचा वेलची टाकलेली आहे आणि आता हे छान मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपलं सारण तयार झालेलं आहे. यानंतर मोदकासाठी लागणाऱ्या पिठाची तयारी करून घेऊ. यासाठी मी 1 वाटी रवा, 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ असं प्रमाण घेतलेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून आता चांगलं हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. मऊ लुसलुशीत असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. त्यावर मी 1 चमचा तूप लावून परत थोडंसं मळून घेते आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला मऊ लुसलुशीत असा गोळा तयार झालेला आहे. पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. आता आपण ही पारी लाटून घेऊया. एक समान पातळ अशी पारी लाटून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सारण भरायचे आहे. मी यामध्ये 2 चमचे सारण भरून घेतले आहे. आता आपण मोदकाच्या कळ्या आपण याला पाडून घेऊ. मस्त आपला कळीदार छोटासा मोदक तयार झालेला आहे. वरती राहिलेलं पीठ मी थोडंसं काढून घेते आहे. तुम्ही पाहू शकता आपला छोटासा एकदम कळीदार असा मोदक तयार झाला आहे. असेच मी बाकीचे मोदक पण तयार करून घेते आहे. आणि आपले आता मोदक सगळे तयार झाले आहे. तुम्ही पाहू शकता मी पारी 1 साईजची लाटल्यामुळे आपले सगळे मोदक 1 साईजचे झाले आहेत. त्यानंतर मी आता मोदक तळण्यासाठी कढईत तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये आता मी मोदक तळण्यासाठी सोडत आहे. छान लालसर होईपर्यंत मोदक आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता कलर त्याचा हळूहळू बदलत आहे आणि मस्त आपले
खमंग आणि चवीला चविष्ट असे कुरकुरीत चुनाचे मोदक तयार झालेले आहेत. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. थँक्यू.